माझं लग्न झालंय आणि आता तर मी माझ्या बाबांना इथे नांदून दाखवणार असं वचन सुद्धा दिलंय. लय जीव आहे त्यांचा माझ्यावर. माझं चांगलं व्हावं हाच विचार केलाय त्यांनी आयुष्यभर. त्यांना माझ्यासोबत इथं काय घडतंय ते खरं समजून नाही चालणार. तर माझ्या आयुष्यात इथे जे काही घडेल त्याने माझा जीव जरी गेला तरी मी मागे हटणार नाही. मी ही माझ्या नशिबाची परीक्षा समजते. तिलोत्तमा, तिलोत्तमा, प्लीज प्लीज ऐक माझं. मी चुकले आणि मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. मी त्या जगन्नाथवर विश्वास ठेवत आले आजवर आणि त्यांनी जो काही सल्ला दिला तो मी मुकाट्याने ऐकत आले आणि मी चुकले. तिलोत्तमा, प्लीज प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस. का दोष देऊ नको म्हणजे? मी केलंय हे सगळं, माझ्यामुळे झाल्या त्या सगळ्या चुका. नाही मी डोक्यावर चढवून ठेवलं त्या जगन्नाथला. त्याची लायकी नसताना त्यांनी जे काय सांगितलं ते आजवर सगळं ऐकलं. मी भक्ती केली हो, भक्ती त्या माणसाची. आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट जी त्यांनी सांगितली तीच झाली ना आजवर. सारंगच्या जन्मापासून ते आजपर्यंत तेच केलं ना मी, सगळं जे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मला हा दिवस दाखवला. मला मान्य आहे चूक झाली आपल्याकडनं. नाही आपल्याकडनं तर नाही. तुमचा काही दोष नाही, दोष माझा आहे. आणि याला चूक नाही म्हणत. चूक नाही, हा गुन्हा आहे ज्याची शिक्षा फक्त मला नाही तुम्हाला सगळ्यांना भोगावी लागते. नाही, सगळ्यात मोठी शिक्षा झाली आहे ती माझ्या सारंगला. मी त्याचं नुकसान केलं आणि आयुष्यात कधी भरून निघणार नाही असं नुकसान केलंय. त्याचा काहीच दोष नव्हता. कायम माझ्यावर प्रेमच केलं त्याने. किती विश्वास दाखवला, त्याच्या आईवर किती प्रेम केलं. आणि मी काय केलं? मी वाटोळं करून टाकलं त्याच्या आयुष्याचं. नाही, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. आता सुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघताना मला लाज वाटत होती हो. नाही, मी चुकले. मी वाटोळं केलंय त्याचं. मी चुकले नाही माफ करू शकत स्वतःला. तिलोत्तमा, तू माझ्यासोबत असं का वागलीस अस्मी? खरंच मनापासून प्रेम केलं होतं मी तुझ्यावर. मला सोडून अशी निघून का गेलीस तू? हे सगळं आता वरती झालं आणि सारंग दादा त्याच्याकडे बघवत नव्हतं माहिती. सोहम, गोष्टी इतक्या पटापट झाल्या ना की कोणाला काहीच करायला वेळ नाही मिळाला. आउट ऑफ ऑल तो जगन्नाथ, सिरियसली. हो रे, तो असं करेला असं वाटलं पण नव्हतं मला. आणि ती अस्मी प्रेमाचं खोटं नाटक करत होती आणि आपण दादाला ब्लाइंडली तिच्याकडे ढकलत गेलो की जा, चांगली मुलगी आहे, लग्न कर. सोहम, जगन्नाथ अस्मीला आपल्या आयुष्यात प्लान करेल असं काही वाटलं होतं का कोणाला? अरे पण कोणालाच कसं नाही कळलं? ते झालं रे. पण सारंग पार तुटून गेलाय. तुला माहितीये का, मला त्याच्याशी बोलायची पण भीती वाटते रे. बघ दादा, तू ऑब्झर्व केलंस की नाही मला माहित नाही, पण ऐश्वर्या वहिनी वॉज नॉट विथ अस्मी. सुरुवातीला ती अस्मीच्या अगेन्स्ट होती आणि नंतर अचानक ती अस्मीसाठी स्टँड घ्यायला लागली. हे कसं घडलं? राईट सोहम, हा डाऊट मला पण आला होता. अचानक ऐश्वर्या अस्मीशी एवढं चांगलं बोलायला लागली, तिच्या मागे पुढे करायला लागली, मला काही कळलं नाही. राईट, अस्मी तशी मिशनवरच आली होती. तिला सगळ्यांना खिशात टाकायचं होतं आणि त्यातच तिने ऐश्वर्या वहिनीला पण खिशात टाकलं असेल. अरे पण ह्यामध्ये सारंगच्या आयुष्याचा खेळ झाला ना. तुला माहितीये का, सावलीशी लग्न केलं यापेक्षा त्याला अस्मीने धोका दिला. हे पचवणं त्याच्यासाठी खूप जड झालंय. आता काय होईल काय माहित नाही. दादा, होईल, सगळं व्यवस्थित होईल. आपल्याला फक्त थोडा वेळ द्यावा लागेल.
आय होप सो. जगन्नाथने तुला बसवलं. जगन्नाथ ज्याची लायकी नाहीये तुला बसवलं. खूप माज होता ना तुला तुझ्या इंटेलिजन्स, तुझ्या दिसण्यावर. पण काय घडलं? तुझ्या समोर, तुझ्या डोळ्यासमोर ती मुलगी, ती थर्ड क्लास मुलगी जिची लायकी नाही, ती घरात सून म्हणून आली, लग्न करून आली. तू काहीच करू शकले नाही. छी. माझी सँडल चोरी करत होती. देवाच्या अंगणात चोरी करता तुम्ही? मी धुवून आणते. हे माझं कुटुंब बघ त्यांच्याकडे नीट. यांच्या बरोबर राहायची लायकी आहे तुझी? ती मुलगी माझ्या बरोबरीला उभी राहणार, माझ्या ऐश्वर्या मिळून ती या घरची सून नाही होऊ शकत. ती या घरची सून होऊ शकत नाही. होऊ शकत. ऐश्वर्या, काय झालं? मला हे लग्न मान्य नाहीये. नी ऐश्वर्या, मला पण डोंट टच मी. डोंट. अगं, हे लग्न मला पण मान्य नाहीये. तुला मान्य नाहीये? मग तिकडे हसत का होतोस? ऐश्वर्या, जरा शांत. Just get lost. काय झालं? झोप येत नाहीये? का? म्हणजे आता तर सगळं झालं ना आपल्या मनासारखं? ते होणारच होतं. विधिलिखित होतं ते. पण आता जे होतंय त्याचं काय करायचं? एका बापाचं दुःख अनुभवतोय मी. म्हणजे आपण सावलीचं लग्न लावलं, तिलोत्तमावर सूड उगवण्याची आपली इच्छा पूर्ण झाली, पण या सगळ्यात त्या सावलीच्या कुटुंबाला खूप सोसावं लागणार आहे. देवा, हे सगळं मी माझ्या लेकीसाठी केलं. तुला काय सांगू, का केलं, माझा हेतू काय होता हे सगळं तुला माहिती. माझं भविष्य तुझ्या हातात आहे. सांभाळून घे रे बाबा, सांभाळून घे. या सगळ्याचा शेवट तुम्हाला माहिती होता, हो ना? मग का आता एवढा त्रास करून घेताय? बापाचं काळीज आहे का? मेंदळी कुटुंबाचं काही वाटत नाही, पण त्या सावलीच्या घरच्यांनी खूप विश्वास टाकला होता. त्यांचं मन दुखावल्याचं वाईट वाटतंय. बाकी काय नाही. हे सगळं होणारच होतं.
आग विझल्यानंतर थोडीशी धग शिल्लक राहते ना, अगदी तसंच आहे. सांभाळून घे रे बाबा. प्रेम बीम गेलं खड्ड्यात. ही असली थेरं मी अजिबात मानत नाही जगन्नाथजी, तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे, तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी आहात, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या या मुलीशी लावून त्याचं आयुष्य आम्ही अंधारात घालू. मॉम, डोंट वरी. ती काय रात्रभर थांबली नसणार आहे, निघून गेली असं. मॉम, प्लीज टॉक टू मी. मॉम, प्लीज. आजचे पेपर पाहिले? मल्टी-बिलियनर मेहंदळेज ब्रेक सोशल नॉर्म्स, मॅरी देअर सन ऑफ इनटू अ मिडल क्लास हाऊसहोल्ड. रूपम कॉस्मेटिक्सनं बदलली सौंदर्याची व्याख्या. मेहंदळे कुटुंबानं दाखवलं सामाजिक भान. रूपम कॉस्मेटिक्सचे सारंग मेहंदळे यांनी केला एका सामान्य मुलीबरोबर विवाह. आत्ता एक पेपर फाडशील, पण आतापर्यंत ही बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे आणि इनफॅक्ट सगळीकडनं कौतुक होत आहे सारंगचं आणि सारंगच्या निर्णयाचं. एका अर्थाने हे झालेलं लग्न सारंगच्या हिताचंच ठरलंय आणि त्याचबरोबर आपल्या बिझनेससाठी फायद्याचा. दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की जिच्यामुळे हे सगळं कौतुक होत आहे ती आपल्या घराची नवी सून आपल्या घराबाहेर बसली. एक म्हणजे ती माझ्या घरची सून नाही, ओके? मी तिला सून मानतच नाही. आणि दोन, ती या दाराच्या आत कधीच येऊ शकणार नाही. माझं पण तेच मत आहे. जशी आली आहे तशीच निघून जाईल ती. वही, बट दिस इज नॉट फेअर. इनफ. एकतर मोठ्यांमध्ये तू अजिबात बोलायचं नाहीस, कळलं? ठीक आहे, सावलीला घराबाहेरच राहू दे. अगं पण तिलोत्तमा, आपण एवढ्या मेहनतीनं हा रूपम कॉस्मेटिक्सचा ब्रँड उभा केलाय. या सगळ्याचा त्या ब्रँडवर काय परिणाम होणार आहे याचा विचार केलायस का? मॉम, ऐक ना, मला असं वाटतं की तू खूप इमोशनली विचार करतेस. थोडा प्रॅक्टिकल विचार करायला हवा.
प्रॅक्टिकली विचार करायला हे बिझनेस डील आहे. माझ्या सारंगच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला काळजी वाटते सारंगची, तुमच्यासारखं नाहीये माझं. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं आणि शांत बसून राहायचं. मला माझ्या सारंगची काळजी आहे. काय हो, त्याच्या मनाचा विचार केलात तुम्ही? काल रात्री त्याची काय अवस्था होती पाहिलीत ना? हो, सारंगची ही अवस्था बघितली आणि त्या बिचाऱ्या नवीन सुनेची पण बघितली. तिलोत्तमा, शेवटी सावली सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे ना. आई सॉरी, पण लहान तोंडी मोठा घास घेते. अच्छा, आता तू सुद्धा बोल ना. बोल, ऐकते मी, सगळ्यांचं ऐकते, बोल. आई प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना. काल लग्नात सगळ्या गोष्टी इतक्या पटापट झाल्या. त्यात ते मीडियावाले होते, त्यांचं प्रेशर होतं. आणि आज आपल्याकडे पूजा आहे म्हटल्यानंतर मीडियावाले हमखास येणार. आणि त्यांनी सावलीला जर ह्या परिस्थितीत बघितलं तर ते काय विचार करतील? हो ना. आणि सध्या मीडियावाल्यांना काय फक्त स्कूप हवा असतो, पेज 3 करता. पण जर ह्याची बातमी झाली तर आपल्या बिझनेसवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे. ऐश्वर्या, तुझं काय मत आहे? दॅट इज राईट. मॉम, आय एम सो सॉरी, पण म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त मी हेट करते त्या मुलीला. हा नीट चेक कर, काय कमी पडायला नको. बरोबर. हा किमान 4 साड्या. ते साड्या किती लिहिल्यात? 4.5. 4 ना. हा बरोबर आहे ते. बाकी आपल्याला ते गारवावेचं सामानासाठी ते गोडाचं काहीतरी करायला पाहिजे. सांगा मी कशी दिसते? सांगा कशी दिसते? बाबा काय म्हणत होता तू? अरे ते गोडाचं. मी ना तुम्हाला माझ्या फेस पॅकची रेसिपी सांगते. पहिल्यांदा स्क्रब घेतला आणि असा कसा कसा नुसता चेहरा घासून काढला. त्यानंतर सावळीची उरलेली हळद होती की नाही, ती थापली अशी तासभर थोबाडावर. असा ग्लो आलाय, अशी नितळ त्वचा झाली माझी. हाय का? काय हो तुम्ही सकाळ सकाळी एवढं सौंदर्य पाहायला मिळतंय तरी तोंडावरची माशी बी आला ना हो तुमच्या. सासूबाई येत ना पण. ओ सासूबाई या बरं. आपू भुजी काम करू हृदयाला होले तुमच्या. या इकडं आत तर या तुम्ही. या ते पण जसं या की लवकर. काय ग सांगा बरं, कशी दिसते? कशी दिसते माझी स्किन बघा बरं. चांगली दिसते. गाले चमकते तुझे. हा ना. सिक्रेट सांगू का? तिची हळद होती ना, त्यात थोडस गुलाब पाणी टाकलं मी. कानो, आता हे समजा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या घरातनं तिकडं पूजेसाठी काय काय सामान गेलं पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. बघ रे काय अजून काय. कशासाठी कशासाठी विचार करायचा एवढा? आमंत्रण नाही होय? अगं बाई, आमंत्रण तर आलंच नाही, नाही का? त्या लग्नात जो काही हाय व्होल्टेज ड्रामा घडलाय की नाही, जो काही महा एपिसोड झालाय, त्यानंतर आपल्याला त्या पूजेचं आमंत्रण येईल असं मला तरी काही वाटत नाही बाई. सावलीचं माझं बोलणं झालंय, बरं आहे म्हणाली. बरंच म्हणणार ना ती. सासूबाई बरंच म्हणणार ना ती. तुमची पोरगी आहे ती, संस्कार आहेत तुमचे तिच्यावर. काय तुम्ही आणि अप्पू भाऊजी दोघं बी छाताडाला हात घेऊन बसून आहे ना म्हणून खोटं बोलली असणार ती. तिच्यावर काय विश्वास ठेवायचा एवढा? आफ्टर ऑल प्रश्न आपल्या गुडविलचा आहे, रेप्युटेशनचा आहे, आपल्या बिझनेसचा आहे. त्यामुळे आपल्याला स्टुपिड मुलीला घरात घ्यावं लागेल. मॉम, इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. डॅड इज प्रॅक्टिकली राईट. करेक्ट. तिलोत्तमा, प्लीज ऐक आमचं.
सावलीला घरात घेऊया आपण. आई प्लीज घेऊया ना तिला आत. मॉम प्लीज प्लीज थोडा थंड डोक्याने विचार कर आणि तिला आतमध्ये घे प्लीज. मॉम आय थिंक बस